तुम्हाला पण असंच वाटते का? मार्केटसारखी आईस्क्रीम घरी आपण बनवू शकत नाही? तर असं अजिबात नाहीये. आपण मार्केटपेक्षा छान एकदम क्रीमी, सॉफ्ट आणि मार्केटपेक्षा चवीला अप्रतिम अशी आईस्क्रीम आपण घरच्या घरी काही मिनिटातच बनवून तयार करू शकतो. एकदम हेल्दी आहे, कारण घरी बनवलेली कोणतीही वस्तू चांगली आणि हेल्दीच असते. तर चला पटकन सुरुवात करूया आपल्या घरगुतीच आईस्क्रीम रेसिपीला. तर आज आपण बघणार आहोत व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम एकदम मार्केट स्टाईल. तर सगळ्यात आधी एक पॅन घेतलाय, गॅस बंद आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकं दूध ॲड करायचं आहे. 1 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड केलेलं आहे आणि 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. हे सगळं आपल्याला ढवळून आधी मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी ढवळून घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स झालेला आहे. फक्त जे दुधाचं पावडर आहे, मिल्क पावडर, तो मिक्स झालेला नाहीये. जेव्हा आपण शिजवू याला तेव्हा व्यवस्थित मिक्स होईल. याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे. परत एकदा याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा थिक बॅटर होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि आता याला कंटिन्युअसली ढवळून जोपर्यंत छान असा थिक बॅटर होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. याला फक्त 2 ते 3 मिनिट लागतात किंवा जास्तीत जास्त 4 मिनिट लागतात. जास्त वेळ लागत नाही. फक्त कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता याच्यात एकही लम्प्स नाहीये, गुठळ्या नाहीयेत. एकदम सॉफ्ट असा बॅटर इथे तयार झालेला आहे. याला तुम्ही कंडेन्स मिल्क सुद्धा म्हणू शकता, एकदम सिंपल पद्धतीचा. तर बघा आपला इथे जो कंडेन्स मिल्क आहे तो तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून गार करून घ्यायचा आहे. आपण जो कंडेन्स मिल्क बनवून ठेवलेला आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे. आता लगेच आपण आईस्क्रीम बनवून घेऊया. त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे. इथे मी अमूल फ्रेश क्रीम वापरणार आहे. याऐवजी तुम्ही व्हिपिंग क्रीम सुद्धा वापरू शकता. पण व्हिपिंग क्रीम भरपूर लोकांकडे राहत नाही. बटर मशीन सुद्धा राहत नाही. त्यासाठी इथे मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने सारखी आईस्क्रीम कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी बघा इथे मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे. तर 1.5 कप इतकी फ्रेश क्रीम घ्यायची आपल्याला इथे. इथे ना मी मोठा पॉकेट वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये एक छोटूसा पॉकेट सुद्धा मिळतो. तो वापरला तरी चालेल. एका पॉकेटमध्ये भरपूर आईस्क्रीम बनवून तयार होते. तर एका बाउलमध्ये 1.5 कप इतकी क्रीम ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला व्हिस्क करून घ्यायचं आहे. जवळपास 4-5 मिनिटापर्यंत व्यवस्थित याला बीट करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे मी 4-5 मिनिटापर्यंत छान बीट करून घेतलेला आहे आणि आपण जो कंडेन्स मिल्क बनवून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर परत आपल्याला 4-5 मिनिटापर्यंत याला बीट करायचं आहे. तर इथे मी हँड व्हिस्करनीच करून घेणार आहे व्यवस्थित. याऐवजी तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल त्याचा सुद्धा वापर करू शकता. पण भरपूर लोकांकडे नसते म्हणून मी याच्यानेच करून दाखवणार आहे तुम्हाला. याच्यामध्येच आपल्याला 1 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला याला बीट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने छान 4-5 मिनिटापर्यंत याला व्हिस्क करून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली याला व्यवस्थित जोपर्यंत स्मूथ बॅटर होत नाही तोपर्यंत व्हिस्क करायचं आहे आणि बघा इथे 4-5 मिनिटं झालेली आहेत. खूप छान एकदम स्मूथ क्रीमी असा बॅटर इथे तयार झालेला आहे किंवा आपल्या आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे. आता एकदा आपण स्पॅच्युलाने व्यवस्थित कट अँड फोल्ड अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये एकही लम्प्स राहणार नाही. जे आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं लम्प्स असतात. तर आपल्याला व्यवस्थित याला बीट करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि एकदम क्रीमी असं याचा टेक्स्चर होईपर्यंत याला मिक्स करायचं आहे. तर इथे आपला आईस्क्रीमचा बेस पूर्णपणे तयार झालेला आहे. बघू शकता एकदम सिंपल आहे की नाही. नाही इथे बीटर मशीनचा वापर केलेला आहे, नाही इथे मी व्हिपिंग क्रीम वापरलेली आहे. पण मार्केटसारखी आईस्क्रीम बनवून तयार होणार आहे. तर इथे मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच एखाद्या कंटेनरमध्ये आपल्याला हे पूर्ण ॲड करून घ्यायचे आहे आणि फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघा इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे. इथे कोणताही एअरटाईट कंटेनर घ्या ज्याला व्यवस्थित झाकण असेल किंवा तुम्ही याला व्यवस्थित रॅप करून सुद्धा ठेवू शकता फ्रीझरमध्ये. इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे पूर्ण आपल्याला जो आईस्क्रीमचा बेस आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही या आईस्क्रीमच्या एका बेसपासून भरपूर साऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवून तयार करू शकता. तर बघा इथे मी पूर्ण बेस ॲड करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित याला स्पॅच्युलाने स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला इव्हनमध्ये आणि आता याच्यावर झाकण लावून आपल्याला ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. मी हे ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. तर व्यवस्थित झाकण लावायचं आहे आपल्याला आणि फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट ठेवून घ्यायचं आहे. मी हे तुम्हाला मॉर्निंगला दाखवते. आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे. तर सगळ्यात आधी तर बघा तुम्ही याचा टेक्स्चर बघा किती छान आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. तर बघा ही आईस्क्रीम आपण फ्रेश क्रीमपासून बनवलेली आहे. त्यासाठी थोडीशी हार्ड असते पण खाताना एकदम सॉफ्ट क्रीमी असते. तर याला स्कूप करताना ना सगळ्यात आधी स्कूप आपल्याला गरम पाण्यात डिप करायचं आहे 1-2 मिनिटासाठी आणि त्यानंतर स्कूप करून घ्यायचे. तर तुम्ही ते बघू शकता आईस्क्रीमचा टेक्स्चर बघा.
तुम्ही फक्त ही आईस्क्रीम एकदा घरामध्ये बनवा, त्यानंतर तुम्ही कधीही मार्केटमधून आईस्क्रीम आणून खाणार नाही. एवढी सिंपल आहे बनवायला. तर बघा इथे मी तुम्हाला स्कूप करून दाखवलेली आहे. एकदम ईझी आहे, खूप क्रीमी आहे आणि मेन म्हटलं तर नाही आपल्याला याला व्हिपिंग क्रीमची गरज आहे, नाही बीटर मशीनची गरज आहे. एकदम सिंपल पद्धतीने जिथे आपल्याला कुठेही इझिली फ्रेश क्रीम मिळून जाते. तर इथे मी सर्व्ह करून घेतलेली आहे आईस्क्रीम आपली. आणि तुम्ही बघू शकता आईस्क्रीमचा टेक्स्चर बघा किती क्रीमी आहे आणि खायला तर एवढी भारी आहे ना ही आईस्क्रीम, मार्केटला सुद्धा फेल करेल एवढी छान आहे. तर बघा इथे आपली आईस्क्रीम म्हणून तयार झालेली आहे. मी तुम्हाला सर्व्ह करून सुद्धा दाखवलेली आहे. आहे की नाही एकदम मार्केटसारखी. तर तुम्हाला ही एकदम सिंपल रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. अशाच भरपूर साऱ्या समर स्पेशल आईस्क्रीमच्या, कुल्फीच्या आणि ड्रिंकच्या रेसिपी शेअर करणार आहेत. अजून भरपूर साऱ्या रेसिपी येणार आहेत चॅनलवर. ऑलरेडी भरपूर साऱ्या टाकल्या आहेत. जर तुम्हाला अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या असतील समर स्पेशल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशा छोट्या-छोट्या सिंपल घरगुतीच रेसिपीसाठी आमच्यासोबत नक्की राहा. असेच भरपूर सारे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे समर स्पेशल. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. असेच खात राहा, एन्जॉय करत राहा.